आली लावण्य आली बाणाई खंडोबाची लोकदैवता स्वरूपातील पत्नी मानली जाते. ती धनगर समाजाची कन्या असून सरळपणा, निष्ठा, श्रम आणि ग्रामीण जीवन यांचे प्रतीक आहे. बाणाई देवावर निस्सीम प्रेम करणारी, कष्टकरी जीवन जगणारी आणि भक्तीमध्ये निर्मळ मन ठेवणारी म्हणून ओळखली जाते. बाणाईची महती सांगते की देव भक्ताच्या प्रेमाने जिंकला जातो. साधेपणा, प्रामाणिकपणा आणि निस्वार्थी भक्ती असली की देव स्वतः भक्ताकडे येतो. हेच बाणाईच्या कथेतून स्पष्ट होते. म्हणूनच बाणाई ही लोकभक्तीची आणि समतेची मूर्ती मानली जाते. खंडोबाच्या आणि बाणाईच्या विवाहाची महती तर सर्वांना माहिती आहे. लोककथानुसार बाणाई ही मेंढपाळ कुटुंबात वाढलेली, साधे जीवन जगणारी आणि खंडोबावर मनोमन प्रेम करणारी ही देवाची भक्त होती. म्हणून तिची भक्ती अवडंबरहित, निस्वार्थ आणि शुद्ध होती. खंडोबा हा तिच्या निष्कपट भक्तीने अगदी भारावून गेला होता, प्रसन्न झाला होता आणि या बाणाईकडे आकर्षित झाला होता. अशा या बाणाईचा आणि खंडोबाचा विवाह तुमच्या समोर सादर करत आहे. चला मग खंडोबाच्या लग्नाला यायचंय ना. लगीन देवाचं माझ्या खंडेरायाचं, लगीन
केला डान्स.